नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता मनोजचा कॉल वल्लरीला येतो. त्यावेळेस वल्लरीला कळतं की जो आता मुलगा मोबाईल घेऊन गेला तो मनोजचा मित्रच नव्हता. आता हे कळल्यावरती वल्लरीला फार मोठा धक्का बसतो. पुढे ती पटकन खाली जाते आणि त्या मुलाला आवाज देते की ए असं म्हटल्यावरती आता हा मुलगा मागे वळून पाहतो आणि वल्लरीला आलेलं पाहताच तो पळायला लागतो. तर वल्लरी तिथे असलेली एक झाडाची कुंडी उचलते आणि जोरात फेकून मारते. आता ती कुंडी लागल्यावरती हा मुलगा खाली पडतो. त्याचबरोबर त्याच्या हातात असलेला मोबाईल देखील खाली पडतो. वल्लरी पळत पळत जाऊन त्या मुलाला पकडते आणि म्हणते, सांग तू कोण आहेस, तुला कुणी पाठवलं. पण तो मुलगा वल्लरीला धक्का मारतो आणि तिथून पळून जातो. तर वल्लरी तो फोन उचलते. दुसरीकडे आपण असं पाहतो की युवराज प्रेरणाच्या फूड सेंटरवरती येतो आणि प्रेरणाचं फूड सेंटर कसं चाललंय याबद्दल थोडी चौकशी करतो. पुढे युवराज म्हणतो की ताई, ॲक्च्युली तुमच्या हातांच्या पोह्यांची चव एवढी आवडली ना मला की म्हटलं चला ताईंकडे जाऊया आणि पोहे खाऊया. यावरती प्रेरणा फार खुश होते आणि म्हणते, खरंच की काय, अहो तुम्ही बसा ना, मी लगेच पोहे आणते. असं म्हणत प्रेरणा लगेच युवराजला पोहे खायला देते आणि म्हणते की पोटभर घ्या हा, मी इथेच आहे. थोड्या वेळातच युवराज त्याचे पोहे संपवतो आणि म्हणतो, ताई किती पैसे झाले हो. यावरती प्रेरणा म्हणते, साहेब अहो अजून घ्या ना पोहे. युवराज म्हणतो, नाही नाही बस झालं. प्रेरणा म्हणते, नाही म्हणजे आवडले नाही का पोहे. युवराज म्हणतो, हे बघा ताई, मी जरा स्पष्टच बोलतो, वाईट वाटून घेऊ नका, पण आजच्या पोह्यांना कालच्या पोह्यांसारखी चव नव्हती. काहीतरी चलबिचल चालली आहे तुमच्या मनात. आता हे असं युवराजने म्हटल्यावरती प्रेरणाला आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, तुम्हाला कसं काय कळालं. यावरती युवराज म्हणतो की नाही नाही, मला फारसं काही कळत नाही, फक्त माझी आई काहीतरी म्हणायची ना ते आठवलं मला. आई म्हणते, बाईचं चित्त थाऱ्यावर नसेल ना तर पदार्थांना चव येत नाही, पण पदार्थ बनवताना बाईचं मन प्रसन्न असेल ना तर पदार्थ चविष्ट बनतात. अहो ताई, तुमच्या मनात काही चाललंय का. प्लीज, तुमच्या मनात काही चाललं असेल ना तर तुमचं मन माझ्याकडे मोकळं करा, कदाचित माझी काहीतरी हेल्प होईल. यावरती प्रेरणा दबकतच म्हणते, काय आहे ना, विषय जरा नाजूक आहे, त्यामुळं कसं बोलावं. तर युवराज पटकिनी म्हणतो की अहो ताई, संकोच न करता बोला, जे काही बोलायचं आहे ना ते बिंदास बोला, मी आहे ना. यावरती प्रेरणा म्हणते की आमच्या मिठूवर जो हल्ला झाला ना त्या प्रकरणात तुम्ही श्वेताच्या विरोधात स्टेटमेंट दिलं. खरं तर मी श्वेता आणि मिठू दोघांच्याही बाजूने आहे, पण आता मी तुमच्या योजनेचं काम करत असल्यामुळं लोकांना असं वाटतंय की मी श्वेताच्या विरोधात गेली आहे. आणि अगदी खरं सांगायचं झालं तर ना, यामुळे माझा खूप गोंधळ झालाय. युवराज म्हणतो, बस एवढंच ना. प्रेरणा म्हणते, नाही म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका साहेब, तुम्ही माझ्यासाठी इतर गरजू महिलांसाठी जे काही काम करतायत ना त्याचा मला आदरच आहे, पण श्वेताच्या विरोधात तुम्ही जी भूमिका मांडली ना ती. तर युवराज म्हणतो, तीच भूमिका तुमची असावी असा माझा अजिबात आग्रह नाहीये. हे बघा, आधीच क्लिअर करतो मी, काय आहे ना, मी तुम्हाला खरं सांगतो, मिथिलाताईंची केस आणि तुम्हाला केलेली मदत या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. श्वेता बक्कळच्या विरोधात मी जी भूमिका घेतली आहे ती माझी वैयक्तिक भूमिका आहे. आता तुम्ही आमच्या पक्षाचं फूड सेंटर चालवतायत, आमच्या योजनेचा चेहरा आहात, त्यामुळं जे माझे विचार आहेत ते तुमचे असायला हवेत असा प्रेशर घेऊ नका प्लीज. तुमचं मत ठरवण्याचा तुम्हाला आजही पूर्ण अधिकार आहे, निश्चिंत राहा. असं म्हटल्यावरती प्रेरणाला फार बरं वाटतं आणि ती म्हणते की साहेब, तुमच्याशी बोलून ना खरंच मन हलकं झाल्यासारखं वाटतंय हो. युवराज म्हणतो की अहो ताई, म्हटलंय मी तुम्हाला, आता भावाचं नातं नाही जपायचं मी तर कोणी जपायचं. हे बघा ताई, छान हे फूड सेंटर चालवा आणि काही लागलं ना तर निसंकोच मला फोन करा, चला मी येतो. असं म्हणत आता युवराज तिथून जातो. तर दुसरीकडे आता वल्लरी मनोजला फोन करून झालेला सगळा काही प्रकार सांगते आणि पुढे म्हणते की पण तो फोन मला मिळालेला नाही, आता काय करू ना काही समजत नाहीये, हे सगळं त्या माणसाला कसं काय कळालं. आता मनोज मात्र यावरती विचार करू लागतो. वल्लरी म्हणते, हॅलो अहो तुम्ही ऐकताय ना मी काय बोलते ते. मनोज म्हणतो, मला तर टेन्शन आलेलं आहे, म्हणजे हे प्रकरण आपल्याला दिसतं तितकं सोपं नाहीये. म्हणजे बघ ना, त्या मोबाईलबद्दल कोणालाच काही सांगितलं नाहीस तू, आपल्या दोघांनाच माहीत होतं, पण ही गोष्ट तिसऱ्या माणसाला कसं काय कळाली. वल्लरी म्हणते की हो ना, मला पण तेच कळालं नाहीये की ती तिसऱ्या माणसाला कसं काय कळालं. असं म्हणून आता मनोज वल्लरी फार टेन्शनमध्ये येतात. मनोज म्हणतो की वल्लू, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय बघ, नाहीतर जी गोष्ट फक्त आपण एकमेकांशी फोनवरती बोललो ती गोष्ट तिसऱ्या माणसाला कसं काय कळाली, म्हणजे आपला फोन रेकॉर्ड तर होत नाही ना. यावरती वल्लरी पण घाबरते आणि म्हणते की हो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का आपला फोन ट्रॅप होतोय तो. मनोज म्हणतो, तेच फोन रॅपिंग. जर का असं असेल ना वल्लू, तर आपल्याला समजायला हवं की या पाठीमागं कोण आहे आणि कोण हे सगळं करतंय. पण हे तर नक्की आहे की तुला जो फोन सापडला ना तो नक्कीच महत्त्वाचा आहे, नाहीतर एवढं सगळं काही झालं नसतं. मिठूताईंवर हल्ला करणारी माणसं जर आपला फोन ट्रॅप करू शकतात तर समजून घे ती माणसं किती पोचलेली असतील ती. यावरती आता वल्लरी फार घाबरते. मनोज म्हणतो, ऐक तू टेन्शन घेऊ नकोस, मी तिकडे येतो, मग बघू त्या फोनचं काय करायचं ते, चल ठेवतो मी. असं म्हणत आता मनोज फोन ठेवतो.
त्यानंतर आता आपण असं पाहतो की तेजा प्रेरणाच्या फूड सेंटरवरती येते आणि तिच्याशी बोलू लागते. काय मग जोरात काम चालू आहे, गर्दी वगैरे छान चाललंय. यावरती प्रेरणा मात्र काहीच बोलत नाही. प्रेरणाने हॉस्पिटलमध्ये तेजाला आणि हर्षितला ज्या अवस्थेत पाहिलं होतं, म्हणजे हर्षित रडत रडत तेजाला त्यांनी मिठी मारली होती, ते पाहून प्रेरणाला फार राग आलेला असतो. आता प्रेरणा काहीच बोलत नसल्यामुळं तेजाच्या पण ते लक्षात येतं. तेजा म्हणते, प्रेरणा बोल ना काहीतरी, तू का बोलत नाहीयेस? अगं तू हॉस्पिटलमध्ये जे काही बघितलंस ना त्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस प्लीज. त्याला खूप रडू येत होतं म्हणून त्याने मला मिठी मारली. ऐक ना, मी असं वागेल का असं तुला वाटतं का? यावरती प्रेरणा जरा रागातच म्हणते, खरंच तुझ्या मनात काही नाहीये असं तूच म्हणतीयेस एकीकडे, पण मग दुसरीकडे एवढे एक्सप्लेनेशन कशाला देतीयेस? यावरती तेजा म्हणते, मी एवढं एक्सप्लेन करतेय कारण तुझं वागणं. यावरती प्रेरणा पण रागातच म्हणते की नाही, माझ्या वागण्यामुळं नाही, तुझ्या वागण्यामुळं. कारण चोर तुझ्या मनात आहे आणि तो जर नसता ना, तर मी ज्या तेजाला ओळखते ना त्या तेजाने एवढं एक्सप्लेनच केलं नसतं. यावरती आता तेजाला भयंकर राग येतो आणि ती रागातच प्रेरणाला म्हणते, हो का, मग जाऊ दे ना, मी तरी तुला कशाला उगाचच एक्सप्लेन देऊ, तुला त्याची काही एक गरज नाही ना, जाते मी, असं म्हणत रागात आता तेजा तिथून निघून जाते. त्यानंतर आता आपण असं पाहतो की वल्लरी, तेजा आणि प्रेरणा ह्या तिघीजणी जेवत असतात. तेजा म्हणते, प्रेरणा तेवढं लोणचं पास कर ग. तर प्रेरणा ती लोणच्याची वाटी जोरात अशी जरा आपटते. यावरती तेजाला राग येतो. तेजा पण हातातला चमचा जोरात आपटते आणि तिथून जायला लागते. वल्लरी म्हणते, अहो तेजाताई, असं जेवणाच्या ताटावरून मध्येच कुठून उठून चाललात तुम्ही? तेजा प्रेरणाकडे रागाने बघतच म्हणते की भूक मेली आहे माझी. असं म्हणत आता तेजा तिथून निघून जाते. वल्लरी प्रेरणाला म्हणते, अहो यांना काय झालं? यांच्या आवडीची पण आज भाजी केली आहे, मग असं मध्येच का बरं निघून गेल्या? तब्येत बरी नाही आहे का त्यांची? तर दुसरीकडे तेजा दारात उभं राहून ह्या दोघींचं बोलणं ऐकत असते. इकडे प्रेरणा रागातच म्हणत असते, तब्येत बरी असली ना तरी डोकं ठिकाणावर असायला हवं. वल्लरी म्हणते, काय झालं? प्रेरणा म्हणते की हे बघ वल्लरी, ती आज जे काही वागली आहे ना ते खूप चुकीचं वागली, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. वल्लरी म्हणते, काय झालं ते तर सांगाल? प्रेरणा म्हणते, आज सकाळी मी हॉस्पिटलमध्ये मिठूच्या बाबांना डब्बा द्यायला गेले होते ना, तेव्हा तिथे हर्षित दादा पण आले होते आणि तेजा पण होती. असं म्हणत आता प्रेरणाने जे काही पाहिलं की हर्षित रडत रडत तेजाला त्याने मिठी मारली होती, ते सगळं काही प्रेरणा वल्लरीला सांगते. आता हे सगळं ऐकल्यावरती वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, इतका ताकला तू झालाय का आपला एकमेकींवरचा विश्वास? प्रेरणा म्हणते, असं का म्हणतेस तू? वल्लरी म्हणते, अहो प्रेरणाताई, आपल्या तेजाताई असं वागूच शकणार नाही. मिठूताईंच्या बाबतीत एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला खरंच वाटतं की आपल्या तेजाताई अशा वागतील? मी तर म्हणते हर्षदादांकडे त्या नजरेनं पाहणं तर सोडाच, तसा विचार पण मनात आणणार नाहीत त्या. खरं सांगायचं तर प्रेरणाताई, आज मला ना धक्काच बसलाय की तुम्ही हा विचार करताय. तर तेजा इकडे मनातच म्हणत असते की वल्लरी, किती समजून घेतलंस ग तू मला. पण प्रेरणा, इतकी वर्ष आपण एकत्र राहिलोय आणि हे ओळखलंस का तू मला? त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज येतो आणि वल्लरीबद्दल विचारतो. प्रेरणा म्हणते की हो, या आतमध्ये, मी वल्लरीला आवाज देते. असं म्हणत ती वल्लरीला आवाज देते. आता वल्लरी येते आणि घाईघाईतच म्हणते की चला निघूयात आपण. तेवढ्यात आता प्रेरणा तिथे चहा घेऊन येते आणि म्हणते, चहा तर घेऊन जा मनोज भाऊजी. मनोज म्हणतो, नाही नको, आम्ही जरा घाईत आहोत, त्यामुळे आता आम्ही निघतो. असं म्हणत आता हे घाईत तिथून निघून जातात. प्रेरणा मात्र मनातच विचार करत असते की आता नक्की सकाळी सकाळी हे दोघं जण एवढ्या घाईत गेलेत तरी कुठे? आणि वल्लरी तर काहीच बोली नाही मनोज भाऊजी येणार आहेत म्हणून. नक्की काय चाललंय ना कुणास ठाऊक यांचं. त्यानंतर आता थोड्या वेळाने रोशन आंटी तिथे येतात. त्या प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा, वल्लरी आणि तेजा कुठे आहेत? त्यांना बोलून घे ना, मला जरा महत्त्वाचं बोलायचंय. प्रेरणा म्हणते की वल्लरी बाहेर गेलेली आहे, पण ते जे आहे मी तेजाला बोलवते. असं म्हणत आता प्रेरणा तेजाला आवाज देऊन बाहेर बोलवून घेते. रोशन आंटी सांगतात की मला जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. कसं आहे ना, तुमच्या या 5 जणीच्या रेंटवरती माझं घर चालत होतं, माझ्या घरचा खर्च चालत होता. पण आता मिठू अशी हॉस्पिटलमध्ये आणि श्वेता जेलमध्ये, त्यामुळं आता तुमच्या तिघींच्या रेंटवरती माझं घर काही एवढं चालत नाही आहे. त्यामुळं मी विचार करत होते की आता या घरामध्ये अजून 2 पेइंग गेस्ट बोलून घेऊ का? तर यावरती तेजा खूप रागातच म्हणते, 2 कशाला, चांगले 3 बोलून घ्या. आता मी सुद्धा हे शहर सोडून चालली, मला इथं राहायचं नाहीये. असं ती प्रेरणाकडे रागात म्हणते आणि तिथून निघून जाते. आता हे असं ऐकल्यावरती रोशन आंटी आणि प्रेरणा ह्या दोघी शॉक होतात. रोशन आंटी प्रेरणाला विचारू लागतात की आता हिला काय झालं? प्रेरणाला मात्र टेन्शन आलेलं असतं की ती जे काही बोलली त्याचा राग आता तेजाला आलेला आहे. त्यानंतर आता आपण असं पाहतो की मनोज वल्लरीला घेऊन त्याचा मित्र संदीप याच्या मोबाईल शॉपीवरती येतो. आता मनोज तो मोबाईल त्याचा मित्र संदीपकडे देत म्हणतो की हा मोबाईल बघ, रिपेअर होईल का सांग ना, यातला डेटा फार महत्त्वाचा आहे, काही करून हा रिपेअर व्हायला हवा. आता तो डॅमेज झालेला मोबाईल बघत त्याचा मित्र संदीप म्हणतो, अरे खूपच मोबाईल डॅमेज झालाय रे, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करतो आणि काय होतं ते तुला मी सांगतो. तरी मला यासाठी 2 दिवस लागतील. 2 दिवसांनी रिपेअर झाला की तुम्हाला मी नक्की कळवतो. असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण तिथून निघून जातात.
त्यानंतर आता वल्लरी आणि मनोज एका कॅफेमध्ये बसतात आणि आपल्या दोघांचं फोनवरचं बोलणं हे बाहेर तिसऱ्या माणसाला कसं कळालं यावरती हे चर्चा करत असतात. वल्लरी म्हणते, माझ्या मनात तर वेगळीच भीती आहे. आता म्हणजे तुम्ही म्हणतात तसं आपला फोन जर कुणी ट्रॅप करू शकतं तर कदाचित आपल्यावर कोणीतरी 24 तास पाळत पण ठेवू शकत असेल ना, आपला पाठलाग पण करू शकत असतील. यावरती मनोज म्हणतो की वल्लू, मला ना खरंच समजत नाहीये ही माणसं कोण आहेत आणि त्यांना काय पाहिजे. मिठूवरती त्यांनी का बरं हल्ला केला असेल ना, काहीच कळत नाहीये. वल्लरी म्हणते, मला सुद्धा समजत नाही हे सगळं काय चाललंय. फक्त आता एकच गोष्ट समजते, काय बी झालं तरी या केसच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पुढे वल्लरी म्हणते, मी आलीच. असं म्हणत वल्लरी तिथून जाते. बहुतेक आता ही वॉशरूमला वगैरे गेली असेल. तेवढ्यात आता इकडे मनोजच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो. तो मेसेज असा असतो की तुम्हा दोघांवर आमची 24 तास नजर आहे. आता कुठे बसला आहात हेही आम्हाला माहिती आहे. तुझ्या बायकोला सांग ही डिटेक्टिव्हगिरी बंद कर, नाहीतर ती मिठू तर फक्त कोमात गेली आहे. तुझ्या बायकोला डायरेक्ट ढगात पाठवील. आता हे असं वाचल्यावरती मनोज फार घाबरतो आणि तो आजूबाजूला पाहायला लागतो. तेवढ्यात आता तिथे वल्लरी येते. वल्लरी म्हणते, अहो काय झालं, झालं का तुमचं खाऊन आणि कोणाला बघताय तुम्ही, कोणाला शोधताय का. मनोज मात्र फार टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो घाबरलेला पण असतो. वल्लरी त्याला परत विचारत असते, अहो काय झालं, बोला ना, सांगा ना. तर मनोज बोलणार. तेवढ्यात आता हा आजचा एपिसोड इथे संपतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आता पुढच्या भागात काय होईल ते, किंवा मिठूवरती हल्ला कुणी केला हे मला कमेंटवरती नक्की कळवा. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.